नमस्कार मित्रांनो, आज आपला महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो म्हणजे मौर्योत्तर कालखंड। आता हा तसा राजकीयदृष्ट्या फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे, पण आपल्याला परीक्षेमधील प्रश्नांचा विचार जर केला तर राजकीय इतिहासाबद्दल प्रश्न येत नाही। तर आपण पहिल्यांदा सिलेबस पाहू, त्यानंतर थोडी राजकीय पार्श्वभूमी पाहू, त्यानंतर PYQ आणि नंतर कंटेंट पाहू आपण। तर चला, तर मग मौर्योत्तर कालखंड तसा विचार केला तर जर आपण भारतीय उपखंडाचा विचार केला तर मौर्योत्तर कालखंड आपल्या सिलेबसमध्ये दोन ठिकाणी दिलेला आहे, एक 8व्या टॉपिकमध्ये आहे आणि एक 9व्या टॉपिकमध्ये आहे। आणि ढोबळमानाने जर आपण एकाच ठिकाणी अभ्यास करायचं म्हटलं तर करता येतो, पण आयोगानं आपल्याला दोन ठिकाणी दिलेला आहे। पहिल्यांदा दिलेला आहे इंडो ग्रीक, शक आहे, कुशाण आणि पश्चिमी क्षत्रप, म्हणजे जो वायव्य भारत आहे एवढा भाग दिलेला आहे मौर्योत्तर कालखंडाचा। आणि जो 9वा टॉपिक आहे सिलेबसचा त्याच्यामध्ये दिलेला आहे आपल्याला इथलं सातवाहन, इकडलं कलिंग, दक्षिण भारतीय आणि आणखी काही महत्त्वाचे। म्हणजे थोडक्यात काय तर 8व्या टॉपिकमध्ये ज्यावेळी साम्राज्याचं विघटन झालं, मौर्य साम्राज्याचं विघटन झालं, त्यानंतर जी राजकीय पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी जी भरून काढण्याचं काम केलं ती वायव्य भारतात इंडो ग्रीक, शक, कुशाण, शकानंतर पल्लव आले होते, त्या पल्लवाला आपण पर्थियनसुद्धा म्हणतो, त्यानंतर कुशाण आले होते, त्यानंतर क्षत्रप आले होते, असा वेगवेगळा सिक्वेन्स आहे। वायव्य भारतात या लोकांनी, इंडो ग्रीक लोकांनी मौर्य कालखंडानंतरची पोकळी भरून काढली आणि दक्षिण भारतामध्ये सातवाहन, कलिंग आणि पांड्य यांनी पोकळी भरून काढली होती राजकीय। तर हा झाला थोडक्यात राजकीय इतिहास। आपण जास्त खोलवर जाऊ नये, कारण परीक्षेत आपल्याला राजकीय इतिहास येत नाही। आपल्याला येतात बाह्य जगाशी, हे जे इंडो ग्रीक, कुशाण, शक या लोकांच्या बाह्य जगाशी काय संपर्क आहे यावर प्रश्न आलेला आहे। मौर्योत्तर कालखंडात नागरी केंद्राची वाढ कशी झाली यावर प्रश्न आलेला आहे। हा सिलेबसचाच टॉपिक आहे। नागरी केंद्राची वाढ कुठे कुठे झाली होती, अर्थव्यवस्था कशी होती मौर्योत्तर कालखंडात, मौर्योत्तर कालखंडातली नाण्य व्यवस्था कशी होती, धर्माचा विकास कसा झाला होता, मुख्यतः महायान धर्माबद्दल विचारलेला आहे, सामाजिक परिस्थिती कशी होती, कला स्थापत्य कसं होतं आणि साहित्य व विज्ञान याची परिस्थिती काय होती। ढोबळमानाने असा आपला सिलेबस आहे। तर यावर आजपर्यंत आलेले प्रश्न कोणकोणते आहे बघू, तर अतिशय लेटेस्टमध्ये रिपीट झालेले प्रश्न आहे, कुशाणकालीन समृद्ध आंतरराष्ट्रीय व्यापार, त्या व्यापारामुळे कला विकासाला प्रोत्साहन मिळाले, हे डिस्कस करायचं आहे आपल्याला। म्हणजे कला आणि विकास जो होता कुशाण काळातला आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे वाढला तो, असं त्यांना म्हणायचं आहे। तर या बाबतीत वेगवेगळे दृष्टिकोन द्यायचे आहे आणि शेवटी आपलं मत मांडायचं आहे, म्हणजेच डिस्कस करायचं आहे। पुढचा आहे शुंग काळात झालेला कला आणि स्थापत्य विकासामुळे असे सिद्ध होते की शुंग हे बुद्ध विरोधी नव्हते। म्हणजे थोडक्यात काय आपल्याला माहीत आहे की मौर्याचा जो शेवटचा राजा होता बृहद्रथ, याचा शुंगाने खून केला आणि तो सत्ताधीश झाला होता। आणि आपल्याला माहीत आहे शुंग ब्राह्मण होते, पण तरी कला आणि स्थापत्याचा विकास झाला, यावरून असं म्हणता येते की ते शुंग बुद्ध विरोधी नव्हते। हे सुद्धा डिस्कस करायचं आहे। डिस्कस म्हणजे परत वेगवेगळे मत द्यायचे आणि आपलं शेवटी कन्क्लुजन द्यायचं। त्यानंतरचा प्रश्न आहे मौर्योत्तर कलेवर बाह्य जगाचा जो प्रभाव झाला होता ते द्यायचा आहे आणि जे स्थानिक विकास झाला होता त्याचं महत्त्व ॲनालिसिस करायचं आहे। पुढचा प्रश्न आहे मौर्योत्तरकालीन उत्तर भारतातील राजकीय वैशिष्ट्य। पहा, आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं होतं, तर सगळ्यात आधी पाहिलं होतं आंतरराष्ट्रीय व्यापार आणि कलेचा विकास कसा झाला, पुन्हा कला आणि स्थापत्य कसे होते, त्यानंतर बाह्य प्रभावाने स्थानिक विकास कसा झाला, म्हणजे यामध्ये सुद्धा पुन्हा कला आणि इतर घटक आले। त्यानंतर उत्तर भारतात राजकीय वैशिष्ट्य काय होती त्याचं मूल्यांकन करायचं आहे, पण काय तर ते स्रोताच्या आधारे द्यायचं आहे।
स्त्रोत कोणते होते हे आपल्याला प्रत्येक प्रश्नात द्यायचं आहे. स्त्रोताशिवाय एकाही प्रश्नाचं उत्तर आपल्याला पूर्ण होणार नाही, हे कायम लक्षात ठेवायचं. प्रत्येक प्रश्नात आपल्याला स्त्रोत लिहायचे आहे, सोर्सेस लिहायचे आहे. स्टोरी लिहायची नाही, स्टोरी सर्वांना माहीत आहे, स्त्रोत माहीत नाही. त्यानंतर मौर्योत्तर काळात भारताच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनावर कसा परिणाम झाला व्यापाराचा, ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 500 हा काळ नवोपक्रम आणि परिसंवादाचा होता. तुमची प्रतिक्रिया काय आहे, असा प्रश्न आहे 2017ला. पुढचा आहे त्या काळातील, म्हणजे हाच काळ ज्यावर आपण विचार करतो, मौर्योत्तर, नाणेशास्त्रीय पुरावे कोणकोणते आहे. कुशाण आणि सातवाहनांचे राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब काय होते ते दाखवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 300 म्हणजेच मौर्योत्तर काळ. भारतीय उपखंडातील परत कला प्रश्न आलेला आहे, कलेचा विकास, याचा टीकात्मक आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर सामाजिक धार्मिक घटक कोणते होते ते द्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी कीवर्ड कोणकोणते आहे, कला, सामाजिक आणि धार्मिक घटक, 3 घटक आहे. पुढचा आहे इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारताने रोमचे सोने काढून घेतले होते असं प्लिनीनं म्हटलेलं आहे. म्हणजे व्यापार आलेला आहे, विदेशी संबंध या घटकामध्ये. त्यानंतर कुशाणाच्या नाण्यावर देवताचे महत्त्व काय होते ते तपासायचं आपल्याला. पुन्हा नाणीशास्त्रावरचे 2 झाले. हे बघा, इथे एक नाणी आहे कुशाण काळातली, सातवाहनाच्या काळातली, आणि इथं कुशाण काळातील नाण्यावर देवताचे चित्र आहे, त्यावरचा प्रश्न आहे. पुढं आहे इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 200 हा अंधकारमय काळ होता. हे म्हणणं योग्य आहे का, याचं समर्थन करता येते का. पुढचं आहे गांधार कलेची उत्पत्ती कशी झाली ते सांगायचं आहे आपल्याला. त्यानंतर आहे गांधार कलेची उत्पत्ती व प्रसार मध्य आशियातून. आता ही एक थेअरी चांगली आहे. होणारे जो रेशीम व्यापार आहे त्यात भारताचा सहभाग कसा होता हे द्यायचा आहे. आता पुढचं आहे मौर्योत्तर काळातील धार्मिक व आर्थिक विकासात श्रेणीची भूमिका काय होती. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी कुठेच राजकीय इतिहासाबद्दल विशेष आलेलं नाही, फक्त एका ठिकाणी राजकीय इतिहास आलेला आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा वेगळा आस्पेक्ट विचारलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, सामाजिक घटक, व्यापार, अर्थव्यवस्था, धर्मव्यवस्था यावर प्रश्न आलेले आहे. एका ठिकाणी सरळ सरळ स्त्रोत कोणते आहे विचारलेला आहे. तर आता स्त्रोत कोणते आहे पहा. पहिला आहे विदेशी स्त्रोत, त्यानंतर आहे पुरातत्वीय स्त्रोत, आणि त्यानंतर आहे साहित्याचे स्त्रोत. तर विदेशी स्त्रोत कोणते आहे, तर जे इंडिका लिहून ठेवलं होतं मेगास्थेनीजनं, आज ते उपलब्ध नाही, पण त्यातले काही अंश स्ट्राबो, प्लिनी, इरियन, डायोडोरस यांनी घेऊन नोंदविलेले आहे. तर ते आपल्याकडे आहे. यात वर्णन कशाचं आहे, तर रोमन व्यापार कसा होता त्याचं वर्णन आहे. पुढे आहे समुद्री व्यापार भारताचा रोमचा कसा होता हे एका खलाशाने लिहून ठेवलेलं आहे, अज्ञात. त्या ग्रंथाचं नाव पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी. पुढचं त्यानंतर बरेचसे पुस्तकंसुद्धा आहेत, पुढे पाहू आपण वेळोवेळी. त्यानंतर पुरातत्वीय साहित्य कोणतं आहे, तर कुशाणांनी जी नाणी काढली होती तांब्याची आणि सोन्याची ती नाणी आहे. शकांनी चांदीची नाणी काढली होती. काही रोमन नाणी दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा सापडलेली आहे. त्यानंतर सातवाहनाचे अभिलेख सापडलेले आहे. आणि विशेष म्हणजे जो पश्चिमी क्षत्रप आहे त्यांचा महत्त्वाचा राजा नहपान होता, याचा सातवाहन राजाने ज्यावेळी पराभव केला तर त्याची 8000 चांदीची नाणी नाशिक इथं सापडलेली आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात सोर्सेस या मौर्योत्तर काळाचे उपलब्ध आहे. त्यानंतर साहित्याच्या बाबतीत मनुसंहिता आहे, इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या दरम्यान संकलन आणि लेखन झालेलं असावं. पुढचं साहित्य आहे मालविका अग्निमित्र, कालिदास यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर दिव्यावदान आहे आणि हातीगुंपा या खारवेल शासकाच्या अधीनस्थ असलेल्या जैन लेण्या, इतके सोर्सेस. आता एक थोडक्यात आपल्याला भौगोलिक परिसर कुठं कुठं होता ते पाहायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की इसवी सन पूर्व 400 ते इसवी सन पूर्व 250च्या दरम्यान, किंवा असं समजू आपण की 3 महत्त्वाचे राजे, जे चंद्रगुप्त मौर्य, त्यानंतर बिंदुसार आणि अशोक, या 3 राजांनी एवढ्या परिसरामध्ये, महत्त्वाच्या मोठ्या भौगोलिक परिसरामध्ये
साम्राज्य निर्माण करून भारतीयत्वाची आपल्याला ओळख दिलेली आहे. हा सगळ्यात मोठं यश आहे भारतीय इतिहासातलं. आणि अर्थशास्त्रात सुद्धा उल्लेख केलेला आहे की इकडे अफगाणिस्तानमधला काही भाग, त्या ठिकाणी शहाबाजगडी मानसेहरा सापडलेला आहे अभिलेख. तिथून तर पश्चिम बंगालमधील ताम्रलिप्ती या ठिकाणच्या अभिलेखावरून, त्यानंतर दक्षिणेच्या ब्रह्मगिरीच्या अभिलेखावरून एवढा मोठा परिसर यांच्या ताब्यात होता असं म्हणता येते. अर्थशास्त्रात केरळपुत्तचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे केरळपुत्त म्हणजे चेर, यांचं राज्य स्वतंत्र असावं, पांड्याचं राज्य असावं असं म्हणता येते. पण ज्यावेळी हे साम्राज्य नष्ट झालं, अनेक कारणं होती, जसं की यांचे उत्तराधिकारी निर्बल सिद्ध झाले, केंद्रीकरणाची प्रवृत्ती जास्त होती, तर मग नंतर सातवाहन, इकडं खारवेल, इकडे जे शक, कुशाण, हे सर्वच्या सर्व यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं. आणि अशोक सारखा मोठा सम्राट याचं राज्य संपल्यानंतर ही बातमी ज्यावेळी इकडे पश्चिम आशियात या परिसरात सिरिया, रोम या इकडे गेली असत, या सर्वांनी मग इकडे आक्रमण चालू केलं. म्हणजे थोडक्यात काय, मौर्याचं साम्राज्य नष्ट झालं. मग मौर्याचं साम्राज्य नष्ट झाल्यानंतर एवढी मोठी पोकळी कोणी भरून काढायची, जी राजकीय पोकळी निर्माण झाली. तर मग या ठिकाणी शुंग आणि कण्व, शुंगाने तर संपवलं होतं मौर्य साम्राज्य, मग त्याचं राज्य या ठिकाणी मगध परिसरात आलं. मग इकडचा जो भाग होता, या भागात शक, कुशाण, पल्लव, ज्याला पर्थियन म्हणतो, यांचं राज्य आलं. मग या लोकांनी त्यांची राजधानी सियालकोट या ठिकाणी स्थापन केलेली होती. पहा, एक एक गोष्टी लक्षात ठेवा. मग यांचा जो डिमेट्रियस हा राजा होता, याचा एक सेनापती होता मिनॅंडर. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्याला सोर्सेसमध्ये याचं नाव आवश्यक आहे. आता हे झालं. आता आपला अभ्यासक्रमाचा जो 8वा टॉपिक आहे त्याच्यामध्ये म्हणजे मौर्योत्तर काळातलं शक, कुशाण यांचं साम्राज्य. क्षत्रप, पश्चिमी क्षत्रप म्हणजे गुजरातचा भाग, ज्याला आपण क्षत्रपाचा भाग म्हणतो, आणि वायव्य भारत, एवढा आपल्याला 8व्या टॉपिकमध्ये अभ्यासायचा आहे. 9व्या टॉपिकमध्ये काय काय अभ्यासायचं आहे आपल्याला, तर 9व्या टॉपिकमध्ये सातवाहन अभ्यासायचं आहे, खारवेल अभ्यासायचं आहे, यांचा अभ्यास आपल्याला, आणि कण्व वगैरे जे उर्वरित भारतामधले जे होते त्यांचा आपल्याला 9व्या टॉपिकमध्ये अभ्यास आहे. आणि वायव्य भारतात जे आहे क्षत्रपासह, ते आता 8व्या टॉपिकमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ज्यावेळी हा एवढा मोठा साम्राज्याचा भाग नष्ट झाला होता, ते याचं तुकडीकरण झालं. आणि त्या तुकडीकरणाचा इतिहास म्हणजेच आपला मौर्योत्तर इतिहास हो. आता मला मी असं गृहीत धरतो की तुमच्या लक्षात आलं असेल. मग त्यानंतर कुशाण, ज्यावेळी इकडे क्षत्रप अस्तित्वात होते, या ठिकाणी क्षत्रप, इकडे शक, शकानंतर पर्थियन, पल्लव आले, त्यानंतर कुशाण आले. मग कुशाणाच्या आधीचे जे आलेले कुशाण हे तर मूळचे चीनचे होते, पण जे त्याच्या आधी जे होते राज्यकर्ते, जसं मिनॅंडर होतं, मिनॅंडरच्या आधी डिओडोरस होते, हे यवन होते, इकडून आलेले, विदेशातून आलेले. यांची राजधानी सियालकोट होती, पण कुशाणची राजधानी ही पुरुषपूर होती, जी आताच्या पेशावरजवळ आहे. तर थोडक्यात असा इथला राजकीय इतिहास आहे. याचे पुरावे आहे, कुशाण यांची नाणी आहे, त्यानंतर काही चीनमध्ये नोंदी घेतलेल्या आहे, जसं की कुशाणाला शू मा या जमातीचं म्हटलेलं आहे. आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळू की राजकीय इतिहास तर आपण लक्षात घेतला, तर आता या मौर्योत्तर काळातलं प्रशासन कसं होतं त्याकडे जाऊया आता. तर मौर्योत्तर काळात एका विशाल साम्राज्याच्या जागेवर विविध काळात विविध ठिकाणी एक राजवंश निर्माण झाले होते, हे आत्ताच पाहिलं आपण. त्याच्यामुळे ज्यावेळी आपण पाहतो की एवढ्या मोठ्या विशाल साम्राज्याला त्यांचे उत्तराधिकारी अशोकाचे नाही सांभाळू शकले, मग याचं तुकडीकरण झालं. तर तुकडीकरण झाल्यानंतर मग यांनी इकडे क्षत्रप आहे, शक आहे, त्यानंतर सातवाहन आहे, खारवेल आहे, कुशाण आहे, त्यानंतर मध्य ठिकाणी शुंग आहे, त्यांच्या नंतरच्या काळात कण्व आहे. या लोकांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं, प्रबळ केलं. सातवाहनांनी तर त्यांचं राज्य खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे एवढं मोठं राज्य त्यांनी निर्माण केलं होतं, साम्राज्याचं एक प्रकारचं.
त्यामुळे जे विन्सेंट स्मिथ आहे किंवा SP जयस्वाल आहे यांनी जे म्हटलं होतं की हा काळ म्हणजे अंधकारमय इतिहासाचा काळ होय, तर हे म्हणणं चुकीचं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आता की हे म्हणणं का चुकीचं आहे. कारण ही पोकळी भरून काढण्यासाठी सातवाहन आहे, खारवेल आहे, क्षत्रप आहे, शक आहे, पल्लव आहे, कुशाण आहे, या लोकांनी वेळोवेळी आपलं राज्य या काळात निर्माण केलं, एक सुंदर प्रशासन दिलं. त्यामुळे हा अंधकारमय इतिहासाचा काळ नाही असं आपल्याला म्हणता येते. यानंतर मौर्योत्तर प्रशासन कसं होतं, तर आपण याच्या आधी शिकलो होतो. आर्य शर्मा आणि रोमिला थापर यांचं मत होतं की केंद्रीकरणाची प्रवृत्ती वाढल्यामुळे मौर्योत्तर प्रशासन हळूहळू लयाकडे गेले होते. तर नंतर मग मौर्या रिव्हिजिटेड नावाचं जे पुस्तक लिहिलं होतं रोमिला थापर यांनी, त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं मान्य केलं होतं की फक्त केंद्रीकरणच होतं असं नाही म्हणता येत, विकेंद्रीकरणसुद्धा होतं, कारण दळणवळणाची साधनं नव्हती. मग मौर्योत्तर काळात सुद्धा ती पद्धती चालू राहिली असेल, साहजिक आहे. कारण इतक्या लवकर 200-400 वर्षाच्या काळात जी परंपरा चालू होती प्रशासनाची ती अचानक नष्ट नाही होणार. कारण मौर्याच्या अंतर्गतसुद्धा सामंत होते, मौर्याच्या अंतर्गतसुद्धा सरदार होते. तर मौर्यानंतरच्या काळात प्रशासन कसं होतं, तर केंद्रीकरणाऐवजी विकेंद्रित सामंती व्यवस्था होती. मग हा प्रभाव कुठून आला होता मौर्योत्तर काळामध्ये, तर विदेशी आक्रमकांनी स्थानिक जे सरदार होते त्यांचं सहकार्य घेण्यासाठी ज्या युद्धात पराभूत झाले तरीही त्यांना पुन्हा राज्य त्यांचं परत केलं होतं. जसं की सिकंदर या ठिकाणी आला होता, या सिकंदर मौर्याच्या आधीच होता, मौर्याच्या नंतरची गोष्ट करू आपण. शक, कुशाण आणि पश्चिमी क्षत्रप हे लोकांनी ज्यावेळी आक्रमण केलं, इथल्या राजांना सरदारांना पराभूत केलं. पण कुशाण असो किंवा शक असो हे तर परदेशी होते, यवन होते. कुशाण तर चिनी वंशाचा होता. तर यांनी वायव्य भारतातील सरदारांना पराभूत केल्यानंतर स्वतःचं राज्य मजबूत करण्यासाठी ज्या सरदारांना पराभूत केलं त्यांना त्यांचं राज्य परत देऊन दिलं. मग यामुळे काय झालं की जे कुशाण होते, शक होते यांचं महत्त्वही वाढलं, प्लस अधीनस्थ जे सरदार होते त्यांच्यावर वर्चस्व निर्माण झालं, म्हणजे स्थानिक सहकार्य मिळालं. प्लस जे राजे होते यवन, शक, कुशाण यांना त्यांच्या राजत्वाच्या सिद्धांताला निर्मिती देता आली, पॉलिश करता आलं. दुसरा पुरावा काय सांगता येते, कुशाणांनी मोठमोठ्या उपाध्या धारण केल्या होत्या, जसं महेश्वर आहे, सर्व लोकेश्वर आहे. याद्वारे त्यांनी सामंतावर आपलं प्रभुत्व सिद्ध केलं होतं. त्यानंतर सातवाहनाच्या पतनानंतर सामंत इक्ष्वाकू जे होते आंध्र प्रदेशमध्ये, ज्यांनी नागार्जुन कोंडा या ठिकाणी बौद्ध स्तूप आणि स्मारकाचं बांधकाम केलं होतं. सातवाहन पतन झाले की लगेच इक्ष्वाकू हे यांनी त्यांचं राज्य स्थापन केलं होतं. म्हणजे असं म्हणता येते आपल्याला की केंद्रीकरणाऐवजी विकेंद्रीकरण त्यावेळी होतं. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य मौर्यानंतरच्या काळातलं. दुसरं होतं वैशिष्ट्य मौर्यानंतरच्या काळातलं, ते म्हणजे जे राजे होते, शक असो, कुशाण असो, पल्लव असो, यांना मदतीसाठी सभा आणि मंत्री परिषद होती. मग याचा उल्लेख कुठं आहे, तर मनुस्मृतीमध्ये मंत्री परिषद असावी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर जे मालविका अग्निमित्रम नावाचं नाटक लिहिलं गेलेलं आहे कालिदासांनी, त्यामध्ये सभा ही राजाला सल्ला द्यायची असे वर्णन आहे. महाभाष्य जे लिहिलं होतं पाणिनींनी त्याच्यामध्ये सुद्धा सभेबद्दल माहिती दिलेली आहे. हे सोर्सेस नोंद करून ठेवा. त्यानंतर मौर्योत्तर प्रशासनाचं पहिलं वैशिष्ट्य पाहिलं आपण, विकेंद्रित. दुसरं पाहिलं राजाला मदतीसाठी सभा होती, मंत्री परिषद होती. तिसरं आहे राजाचं जे पद आहे त्याचं दैवीकरण केलं गेलं मौर्योत्तर काळात. आपण चंद्रगुप्त अशोकाला पाहिलं, चंद्रगुप्त मौर्याला नाही, अशोकाला. तो स्वतःला देवनाम पियदस्सी म्हणत होता. तर सातवाहनांनी सुद्धा स्वतःला राम, भीम, कृष्ण, अर्जुन याप्रमाणे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. सातवाहन तर स्वतःला ब्राह्मण असल्याचं म्हणतात,
आणि इतकंच नाही तर गौतमीपुत्र शातकर्णी हे स्वतःला उत्कृष्ट सर्वश्रेष्ठ ब्राह्मण असं म्हणतात. मात्र काही इतिहासकारांनी त्याच्या घोषणेवर किंवा म्हणण्यावर आक्षेप घेतलेला आहे. कारण काही इतिहासकारांच्या मते ज्यावेळी आपण वेगवेगळे ऐतिहासिक डॉक्युमेंट तपासले त्यावेळेस सातवाहन राजांचं मूळ हे जनजातीय किंवा सामान्य लोकांमध्ये दिसून आल्याचं असं त्यांचं म्हणणं आहे. पण राजपदावर गेल्यानंतर स्वतःचं राजत्व सिद्ध करण्यासाठी ह्या लोकांनी कदाचित स्वतःला उच्चवर्णीय उच्चकुलीन ब्राह्मण म्हटलं असावं असं म्हटलं जाते. थोडक्यात काय, राजपदाचं दैवीकरण झालं. त्यानंतर कुशाण राजे स्वतःला देवपुत्र म्हणतात. सातवाहन राजे स्वतःला उत्कृष्ट ब्राह्मण सर्वोच्च ब्राह्मण म्हणायचे, कुशाण राजे स्वतःला देवपुत्र म्हणायचे. मग कुशाणांनी हे कुठून घेतलं तर त्याला माहीत आहे की त्यांच्या आधीचे जे सत्ताधीश होते जसं अशोक हा स्वतःला देवनाम प्रियदर्शी म्हणायचा, म्हणजे देवाचा प्रिय राजा. मग यामुळं काय होत होतं तर लोक भोळे असतात, त्यांना आपला राजा देवाचा प्रतिनिधी आहे असं म्हटलं तर कदाचित जास्त विश्वास ठेवल. म्हणून सातवाहन राजांनी सुद्धा असं केलेलं असावं की स्वतःला त्यांनी देवपुत्र म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात पब्लिक रिकग्निशनसाठी, जनतेचं समर्थन मिळवण्यासाठी हे सर्व अट्टहास केलेला असावा. त्यानंतर कुशाणांच्या नाण्यावर राजाच्या डोक्यामागे प्रभामंडळ दाखवलेला आहे. म्हणजे जसं कुशाण गांधार मूर्ती शैलीमध्ये भगवान बुद्धाच्या डोक्यामागे प्रभामंडळ दाखवलेला आहे, आभामंडळ दाखवलेला आहे. म्हणजे ईश्वराचा दर्जा दिलेला आहे त्यांना. तर तसंच कुशाण नाण्यावर सुद्धा कुशाण राजांच्या डोक्यामागे आभामंडळ प्रभामंडळ दाखवलेलं आहे, म्हणजे त्यांच्या पदाचं दैवी रूप केलेलं आहे. म्हणजे पहा मित्रांनो, मौर्योत्तर प्रशासनाची 3 महत्त्वाची वैशिष्ट्य पाहिली. एक म्हणजे केंद्रीकरण, दुसरं पाहिलं तर राजाला मदतीसाठी सभा मंत्री परिषद होतं, तिसरं राजपदाचं दैवीकरण केलेलं होतं. आता चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं मौर्योत्तर काळातलं, ते म्हणजे धार्मिक व्यक्तींना करमुक्त जमिनी दिल्या होत्या या लोकांनी. मग धार्मिक व्यक्ती कोणते होते तर श्रमण होते, ब्राह्मण होते, यांना जमिनी दान दिल्या होत्या, अशाच देऊन टाकल्या, तुम्ही जा उत्पन्न घ्या आनंद घ्या. बरं एवढ्यावरच थांबल्या नाही, ज्या जमिनी त्या श्रमणांना ब्राह्मणांना दिल्या त्या जमिनीवर त्यांचा वंशानुगत अधिकारसुद्धा मान्य केला. म्हणजे यातून मग काय झालं, या लोकांकडे जमिनी राहत गेल्या, त्यांना टॅक्स द्यायची गरज पडली नाही, मग यांच्याकडे संपत्ती ओव्हर द इयर वाढत गेली आणि यातून मग त्यांचं वर्चस्व सिद्ध होत गेलं. हे मोठे झाले हळूहळू. हे यांचंच रूपांतर कदाचित सरदारात झालेलं असावं, कदाचित याच्यातूनच सामंती व्यवस्थासुद्धा निर्माण झालेली असावी, यातूनच बऱ्याच राजकीय घडामोडी पुढे घडलेल्या असाव्या. म्हणजे मौर्योत्तर प्रशासन हे भूमिदान दिल्याच्या प्रक्रियेतून सुद्धा चर्चेचा विषय ठरू शकतो मौर्योत्तर काळातील, विशेषतः दक्षिण भारतातील. आणि याचं बाबतीत असंही म्हटलं जाते मनुस्मृतीमध्ये की ब्राह्मणांनी दूरदूरच्या दूरस्थ एरियात, इंटेरियर एरियात जमिनी अधिग्रहण करून त्या ठिकाणी विकास करावा. दुसरं असंही म्हटलं जाते, अर्थशास्त्रात सुद्धा म्हटलं आहे, मनुस्मृतीसुद्धा मध्ये असं म्हटलेलं आहे की जो जमीन कसेल, जमीन कसणाऱ्याची जमीन तोच त्याचा मालक. त्यानंतर पुढचा आहे सेनापती हा संबंधित भू प्रदेशाचा शासनाध्यक्ष आणि तोच स्वामी. म्हणजे विकेंद्रीकरणही होतं, राजाला मदतीसाठी सभा होती, त्याचं राजाचं पद दैवी केलं होतं. त्यानंतर धार्मिक व्यक्तींना करमुक्त जमिनी दिल्या होत्या. आणि मग जे सेनापती, आता एक साधं लॉजिक लावा, ज्यांना भूमिदान मिळालं तेच हळूहळू पुढे सेनापती किंवा सरदार झाले असेल, मग हेच भूप्रदेशाचे स्वामी झाले न हळूहळू हेच सामंत झाले, हेच पुढे शासनाध्यक्ष झालेले असावे. आता मग काही कंटक ठिकाणी कंटक आणि स्कंदावर असे शब्द सातवाहनाच्या अभिलेखात सापडतात. मग कंटक आणि स्कंदावर म्हणजे काय तर सैन्यप्रमुख व छावणी म्हणजेच कंटक आणि स्कंदावर.
त्यानंतर पुढचं आहे प्रशासनाचं वैशिष्ट्य, पितृसत्ताक ऐवजी मातृसत्ताक तत्त्वे आता दिसू लागली होती. जसं की सातकर्णी राजे स्वतःच्या नावापुढे गौतमी पुत्र म्हणत होते. नाशिकच्या लेणी अभिलेखामध्ये गौतमी पुत्र सातकर्णी, गौतमी बलश्री असे महिलांची नावे दिसतात. म्हणजे मातृसत्ताक आईच्या नावाला सुद्धा यावेळी महत्त्व येत होतं. त्यानंतर वाकाटक राजा रुद्रसेन दुसरा जो होता त्याची पत्नी राणी प्रभावती गुप्तने जवळजवळ 20 वर्ष शासन केलं असे उल्लेख आहे. म्हणजे स्त्रीतत्व याचं महत्त्वसुद्धा वाढत होतं. पितृसत्ताकऐवजी मातृसत्ताकसुद्धा महत्त्व वाढत होतं. पुढचं आहे मौर्योत्तर काळातली अर्थव्यवस्था. आता मौर्योत्तर काळातली अर्थव्यवस्था याचं बेस काय असेल तर आपण सिंधू संस्कृती, त्याच्या आधी महापाषाण, त्याच्या आधी निओलिथिक संस्कृती, नवपाषाण या संस्कृतीपासून काय पाहिलं होतं की कृषीचं अतिरिक्त उत्पादन. यामुळे काय झालं की मोजक्या लोकांकडे अतिरिक्त संपत्ती निर्माण होत गेली आणि यातून व्यापार निर्माण होत गेला. मग यावेळी सुद्धा तसंच होतं. मौर्योत्तर अर्थव्यवस्थेत कृषीला प्रोत्साहन दिलं गेलं. ब्राह्मणांनी ज्या ठिकाणी वसाहत नाही तेथे कृषीसाठी भूमी अर्जित करावी असं मनुस्मृतीनं म्हटलं होतं. म्हणजे यातून कृषीचा विकास होत गेला. जो जमीन कसेल त्याची जमीन असेल तोच मालक असेल असं मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे. सॉरी, मगाशी मी अर्थशास्त्र म्हटलं होतं. तर मनुस्मृती आणि मिलिंदपन्न या 2 पुस्तकामध्ये असं म्हटलं आहे की जो जमीन कसेल तोच मालक. चुका दुरुस्त करत राहा किंवा काही वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा. त्यानंतर सिंचन सुविधा. जुनागडचा जो अभिलेख आहे त्यामध्ये सुदर्शन तलाव हा सिंचनासाठी बांधला गेला आणि त्यातून कालवे काढले गेले असे उल्लेख आहे. त्यानंतर खारवेल काळातली जी हातीगुंपा आहे यावेळीसुद्धा सिंचनासाठी कालवे काढल्याचे उल्लेख आहे. त्यानंतर शेती साहित्य जर कोणी चोरत असेल किंवा नकली बियाणे जर कोणी विकत असेल अशा लोकांना राजाने दंड लावावा असं मनुस्मृतीने म्हटलेलं आहे. म्हणजे मौर्योत्तर काळातली जी अर्थव्यवस्था आहे ही आधीच्यापेक्षा थोडी विकसित अवस्थेत होत होती. आधी नुसतं सरप्लस प्रोडक्शन झालं आणि त्याचा व्यापार झाला, पण आता त्याच्यापेक्षा पुढं गेलं. आता त्याच्यापेक्षा पुढं काय गेलं तर मनुस्मृतीनं म्हटलं की ब्राह्मणांनी अशा ठिकाणी जाऊन शेती घ्या, अशा ठिकाणी जाऊन भूमी अर्जित करा जिथं कोणी घेतली नाही आजपर्यंत. दुसरं असं म्हटलं की तुम्ही जर तिथं शेती घेतलं तुम्हीच मालक मग त्या जमिनीचे. मग यामुळे काय झालं होतं की आपण जे म्हटलं होतं की उत्तर भारतातून दक्षिण भारतामध्ये म्हणजे इकडून इकडे ज्यावेळी श्रमण ब्राह्मण यांचं स्थलांतर सुरू झालं त्यावेळी या लोकांनी मोठ्या प्रमाणात भूमी अर्जित केली असेल आणि यातूनच हळूहळू नंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडत गेल्या असेल. मग यांच्यासाठी शेती साहित्य चोरणारे जर कोणी असेल, नकली बियाणे विकणारे कोणी, यांना दंड लावा. म्हणजे हळूहळू शेती व्यवस्था ही विकसित होत गेली. कारण कृषीला आता राजे स्वतःच प्रोत्साहन देत होते, आधीच्यापेक्षा आता स्वतःच प्रमोट करत होते. अर्थव्यवस्थेचा दुसरा घटक आहे शिल्पकार किंवा कामगार. तर दिग्गनिकाय, महावस्तू, मिलिंदपन्न यामध्ये शिल्पकार आणि कामगाराचं महत्त्व सांगितलेलं आहे. या लोकांमुळे ग्रामीण व्यवस्था टिकून आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था त्यामुळे जिवंत आहे असं म्हणून या लोकांचे गुणगान गायलेले आहे. तर साहजिकच आहे, सामान्य लोकांबद्दल लिहिणारे बौद्ध ग्रंथ आहे. तर उच्चकुलीन लोकांबरोबर विषयी लिहिणारे उच्चकुलीन ब्राह्मण ग्रंथ आहे. तर दिग्गनिकायामध्ये अशा शिल्पकाराचे 24 प्रकार सांगितलेले आहे. तर महावस्तू या साहित्यामध्ये 36 प्रकार सांगितलेले आहे. मात्र नागसेन आणि मिनँडर या राजाच्या चर्चेमधल्या ग्रंथात 75 प्रकारचे शिल्पकार होतं असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात संख्या कमी जास्त असतो पण शिल्पकार किंवा कामगाराचं महत्त्व होतं असं म्हणता येईल. मग हे शिल्पकार कामगार कोणकोणते होते तर मथुरा या ठिकाणी वस्त्र निर्माण करणारे, शाटक नावाचे वस्त्र निर्माण करणारे कारागीर होते. उज्जैन या ठिकाणी मणे निर्माण करणारे, दागिने निर्माण करणाऱ्यांचं कारागिरांचा संघ होता. त्यानंतर अरिकमेडू आहे, उरईयूर आहे, या ठिकाणी वस्त्राचं रंगकाम केलं जात होतं. त्यानंतर करीमनगर आंध्र प्रदेशमध्ये, नालगोंड्यामध्ये या ठिकाणी लोह यावर काम करणारे कारागीर होते.
कर्नाटकमधील कोलार या ठिकाणी सोन्याची खाण होती. म्हणजे थोडक्यात काय, शिल्पकार आणि कामगार या लोकांचं अर्थव्यवस्थेत खूप जास्त महत्त्व होतं. त्यानंतर मोती उत्पादनाचं एक केंद्र होतं, असं पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी या पुस्तकात लिहिलेलं आहे. कुठे होतं मोती उत्पादनाचं केंद्र? तर कोलची कोरकई या ठिकाणी पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सीनुसार मोती उत्पादनाचं केंद्र होतं. आणि प्लिनीनं या व्यापाराबद्दल सुंदर लिहून ठेवलेलं आहे, ते म्हणजे भारत रत्नांची किंवा कारागिरांची भूमी होय, भारतातले कारागीर सर्वोच्च आहे, असं प्लिनीनं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे व्यापार आणि वाणिज्य. मौर्योत्तर काळामध्ये कृषीचं अतिरिक्त उत्पादन झालं, त्यानंतर त्याचा व्यापार झाला, कृषीसाठी प्रोत्साहन दिलं. त्यानंतर व्यापारामध्ये वेगवेगळे कारागीर आले, श्रेणी आल्या. प्लिनीनं लिहून ठेवलं की भारतामध्ये कारागीर सर्वोच्च आहे. त्यानंतर आता व्यापार आणि वाणिज्याबाबत काय झालं, तर कृषीच्या अतिरिक्त उत्पादनातून संपन्न वर्ग अस्तित्वात आला. मग हा जो संपन्न वर्ग होता, जो स्वतः शेती मात्र करत नव्हता, दुसऱ्याकडून करून घेत होता, पण स्वतः विलासी जीवन जगत होता. मग या लोकांना विलासी वस्तू पाहिजे होत्या, आनंद घेणाऱ्या. मग ह्या वस्तू कुठून आणायच्या? तर रोमन आणि चीन साम्राज्यातून या वस्तूंची आयात होत होती. मग याचे पुरावे कुठं सापडलेले आहेत? तर भारतात, दक्षिण भारतात खूप ठिकाणी सापडलेले आहेत, बंदराच्या ठिकाणी सापडलेले आहे. ॲम्फोरा नावाचं एका वस्तूचा उल्लेख आहे. मग ॲम्फोरा म्हणजे काय? ॲम्फोरा म्हणजे या प्रकारची वस्तू जिला हे लोक विलासी वस्तू इकडल्या बाजूनं असं पकडायला हँड आणि इकडल्या बाजूनं पकडायला एक हँडल, आणि यात दारू प्यायचे हे लोक. ॲम्फोरा नावाचं भांडं, जे विशेष करून युरोपमध्ये किंवा सिरिया, रोमन या ठिकाणी याचं उत्पन्न होत होतं, ॲम्फोरा भांडं. त्यानंतर या लोकांना मद्य पाहिजे होतं, दारू, ही सुद्धा रोमनमधून यायची. याचेसुद्धा पुरावे भारतात सापडलेले. मग ग्रामीण क्षेत्रातून नागरी केंद्रावर सुद्धा धान्याचा व्यापार होत होता. हेच जे ग्रामीण भागातलं धान्य आहे ते पुढे चालून ज्या ठिकाणी जात होतं, जसं महाराष्ट्राच्या बाबतीत सातवाहनांचं तगर आहे, पैठण आहे, या ठिकाणचे छोटे छोटे गावानंतर जुन्नर आहे, हळूहळू नंतर व्यापारी केंद्र म्हणून विकसित झाले. मग हा व्यापार कोण करायचे? तर श्रेणी, श्रेष्ठीन, चेट्टी हे लोक करायचे. इसवी सनाचं पहिलं शतक या काळामध्ये मान्सूनचा शोध लागला होता. यावर सुद्धा PYQ येऊन गेलेला आहे, हिप्पॉलस नावाच्या व्यक्तीनं लावला होता. मग याचा फायदा काय झाला? तर समुद्रावर व्यापार वाढला. समुद्रावर व्यापार वाढल्यामुळे जे आपण आता श्रेणीचे प्रकार पाहू पुढच्या स्लाईडमध्ये, या जे समुद्राच्या बाहेर व्यापार करणार, पलीकडे व्यापार करणारे होते, ही सातवाहनाची श्रेणी संघटित झाली. त्यामुळे हळूहळू व्यापार वाढत गेला. त्यानंतर रोमसोबत काय व्यापार होता आपला? आत्ताच आपण बघितलं, ॲम्फोरा भांडी, दारू, नाणी आयात करत होते. प्लिनीनं सुद्धा म्हटलेलं आहे का रोममधून भारतात इतकं सोनं येते, त्याबद्दल त्यानं दुःखसुद्धा व्यक्त केलं होतं. मग भारतातून काय काय निर्यात होत होतं? तर रेशीम, कापड, औषधी यांची निर्यात होत होती. याचे पुरावे कुठं कुठं सापडलेले आहेत मौर्योत्तर काळातील व्यापाराबाबत? तर पहिला पुरावा सापडलेला आहे बार्बरिकम. त्याच्यानंतर सापडलेला आहे बेरिगाच्या भरूच या ठिकाणी, ताम्रलिप्ती या बंदरात सापडलेला आहे. त्यानंतर कोरोमंडल किनाऱ्यावर सापडलेला आहे अरिकमेडू या ठिकाणी, कावेरी पट्टणम, कोरकई या ठिकाणी. मलबार किनाऱ्यावर सापडलेला आहे मुजिरीस, नेलसिंडा, टिंडिस या ठिकाणी सापडलेला आहे. मग हा व्यापार कोण करत होते? तर श्रेणी स्वतः हा व्यापार करत होता. या श्रेण्यांकडे स्वतःचं नाणं होतं, स्वतःची झेंडेसुद्धा होते यांच्या ओळखीसाठी, आणि राजमान्यता होती यांना. बंदराचा उल्लेखसुद्धा आहे. आताच आपण पाहिलं मलबार आणि कोरोमंडलवरचं अरिकमेडू आहे, मलबारवरचं मुजिरीस आहे. मग सातवाहनांची काही नगरं होती महत्त्वाची. आत्ताच आपण पाहिलं की ज्या ठिकाणी ग्रामीण भागातून धान्य येत होतं, हळूहळू तिथून विकसित झालं. नगर आहे, पैठण आहे, अमरावती आहे, धान्यकटक आहे, सोपारा आणि भरूच. असलं सोपारा हे आता आपण ज्याला नाला सोपारा म्हणतो ते मुंबईजवळचं, आणि भरूच आपल्याला माहीतच आहे, बेरीगाजा ज्याला म्हणतो ते. या दोन बंदरावर मोठ्या प्रमाणात रोममधून व्यापार व्हायचा. त्यानंतर कुशाण यांचं मथुरा आणि बनारस हे दोन केंद्र होतं. शकांचं महत्त्वाचं केंद्र होतं उज्जैन.
ज्या ठिकाणी व्यापार चालत होता. आता व्यापाराचे ज्या व्यापार संघ होते, जे श्रेणी होत्या, श्रेणी नाही म्हणता येणार, व्यापार संघाचे 4 प्रकार होते मुख्यतः. पहिला होता श्रेणी, दुसरा होता निगम, तिसरा होता कुलिक आणि चौथा होता सार्थवाहन. याच्यातल्या श्रेणीवर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर जे समुद्राच्या पलीकडे व्यापार करणारे व्यापारी होते त्यांच्यावर म्हणजे सार्थवाहनवर प्रश्न येऊन गेलेला आहे. श्रेणी आणि सार्थवाहन या 2 घटकावर प्रश्न येऊन गेलेला आहे. निगम आणि कुलिक या संघावर यायचा. NCERT मधली माहिती आहे मित्र. तर श्रेणी कोणकोणत्या होत्या? जे हातानं काम करणारे कारागीर होते, हस्तकारागीर ज्याला म्हणतो आपण, हँडवर्कर, हँडलूमवाले. ह्या हँडलूमवाले, हातकारागीरवाले श्रेणीमध्ये गटात मोडत होते. दुसरा कोणता होता श्रेणीमध्ये? सोनार, ज्वेलर्स ज्याला म्हणतो आपण. सोन्याचं काम करणारे जे सोनार होते ते त्यांची सुद्धा श्रेणी होती. दुसरा व्यापाराचा संघ होता निगम. पहिली श्रेणी पाहिला, पण श्रेण्यामध्ये 2 लोक होते, सोनार आणि हस्तकारागीर. पुन्हा निगम आहे. निगमामध्ये सुद्धा 2 प्रकारचे व्यापारी होते. पहिला होता किरकोळ निगम आणि त्यानंतर होता होलसेल आणि रिटेल असं पाहिजे होतं, घाऊक आणि किरकोळ, इंग्लिश मराठी ट्रान्सलेट. त्यानंतर कुलिक हा 3ऱ्या प्रकारचा व्यापारी संघ होता. मग कुलिक व्यापाराच्या संघाचं काम काय होतं? तर साखरेचा व्यापार करणे आणि कापडाचा व्यापार करणे, म्हणजे साखरेला मोठी लेगसी आहे. त्यानंतर सार्थवाहन नावाचा जो व्यापारी संघ होता त्यांचं काय काम होतं? तर ते आग्नेय आशियासोबत व्यापारी करणारा एक गट होता, पश्चिमेकडील देशासोबत व्यापार करणारा दुसरा गट होता. म्हणजे आग्नेय आशियासोबतचा वेगळा आणि पश्चिमेकडे युनान आहे, त्यानंतर सिरिया आहे, यांच्यासोबत व्यापार करणारे वेगळे. थोडक्यात काय? कापडाचा, साखरेचा कुलिक, विदेशात करणारे सार्थवाहन आणि होलसेल आणि रिटेल करणारे निगम, ज्याला आपण आता डीमार्ट वगैरे म्हणतो, आणि श्रेणीमध्ये काम करणारे हस्तकारागीर आणि सोनार. श्रेणी आपण वाचलेलं आहे, उरलेल्या 3 थोड्याशा नवीन आहे. त्यानंतर मौर्योत्तर काळातील आता समाजव्यवस्था कशी होती ते पाहायचं आहे. थोडं स्पीडनं घेऊ आपण. मौर्योत्तर काळातील सामाजिक धार्मिक बदलाने उत्तरार्धातील हिंदू धर्माची आधारशिला निर्माण केली होती. यवन आक्रमणामुळे काय झालं होतं? शासक वर्गात विदेशी तत्वाचं मिश्रण हळूहळू होत होतं. आपण आत्ताच पाहिलं शक, त्याच्यानंतर पल्लव, त्याच्यानंतर कुशाण, त्याच्यानंतर आता महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर क्षहरात वंश आहे, ज्याचा नाहपान नावाचा राजा होता. त्यानंतर पश्चिमी क्षत्रप आहे, गुजरातमधील रुद्रदामन वगैरे आहे, हे सगळे यवन राजे होते. मग मौर्योत्तर काळात पहिलं सामाजिक बदल कोणता होता? तर विदेशी तत्वाचे जे राजे आहे, विदेशी तत्वाचा जो क्षत्रिय वंश आहे तो भारतीय क्षत्रिय वंशात विलीन होऊ लागला. मग यावेळी काय झालं होतं की हा जो नवीन येणारा क्षत्रिय वंश आहे हा लोक साहजिकच आहे, इथं जे असलेले ब्राह्मण होते यांना चॅलेंज होतं हे. मग या लोकांना म्लेंच हे शब्द मनुस्मृतीमध्ये वाचायला मिळते. मग हे सुरुवातीला म्हटलं, पण नंतरच्या काळात मनुस्मृतीमध्ये या म्लेंछांना क्षत्रियाचा दर्जा देऊन टाकला. मग यांना क्षत्रियाचा दर्जा दिला, त्याच्यामुळे भारतातली जी वर्णाश्रम व्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्राह्मणांच्या खाली यांना दर्जा दिला गेला 2 नंबरला. मग ब्राह्मण व श्रमणांना भूमिदान दिल्या जात होते भारतात. थोडक्यात पहिलं सामाजिक घटक कोणता? विदेशी तत्वानं भारतीय तत्व यांचं एकत्रीकरण. दुसरं कोणता आहे समाजातला घटक? तर ब्राह्मण आणि श्रमणांना भूमिदान दिलं गेल्याचा आपण अभ्यासला आत्ताच. यामुळे कृषीचा विस्तार झाला. याच व्यवसायातून हळूहळू लोकसंख्या शेती क्षेत्रामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात वळली गेली. यांना वर्णव्यवस्थेत विभाजित केल्याने कनिष्ठ वर्गाने मग वरिष्ठ वर्गाच्या विरुद्ध विद्रोह केला, कारण वेगवेगळ्या प्रकारचे कर द्यावे लागत होते. मग कनिष्ठ वर्गाने वरिष्ठ वर्गाविरुद्ध जे केलेले विद्रोह आहे त्यामुळे मनुसंहितेनं सुद्धा याची नोंद घेतलेली आहे. आणि ब्राह्मणांना विशेष अधिकारी ठरवल्या गेल्यानंतर आणि माणसाचा जो मोठा वर्ग होता हा शूद्र किंवा वैश्य ठरवला गेला. ब्राह्मणांना, मोजक्या लोकांना विशेष अधिकारी म्हणून समाजात मनुस्मृतीनं स्थान दिलं. महिलांची स्थिती ही दुय्यम होती या काळामध्ये. आत्ताच आपण पाहिलं विदेशी तत्व, दुसरं पाहिलं ब्राह्मण आणि श्रमणाचं स्थान, तिसरं आता महिलांची स्थितीच्या बाबत आहे. महिलांची स्थिती ही दुय्यम होती, कनिष्ठ स्वरूपाची होती.
महिलेचा जन्म झाल्यानंतर तिला वडिलाच्या ताब्यात, वडील नसेल तर मोठ्या बंधूच्या अधीन असतं, लग्नानंतर पतीच्या अधीन असतं, असा स्त्रीचा दर्जा हा खालावला गेला. ब्राह्मण धर्मानुसार, मनुस्मृतीनुसार महिलांना संपत्तीचा अधिकार दिला नाही. विधवेच्या विवाहाला परवानगी दिली नाही. मात्र बालविवाहाला त्यांनी प्रोत्साहन दिले होते. म्हणजे यातून स्त्रियांचं स्थान दुय्यम होतं असं आपल्याला म्हणता येतं. मग यावरून मौर्योत्तर काळात समाजाला प्रेरक ठरणारे घटक कोणते होते? तर पहिलं होतं जमाती आणि स्थानिक लोकतत्वाचं वर्णव्यवस्थेत सामील झालं होतं. दुसरं होतं भारतीय शासक वर्ग उच्च वर्णात विदेशी तत्वाचा स्वीकार झाला होता. त्यानंतर कनिष्ठ वर्गावर जे वेगवेगळे अत्याचार होत होते त्यामुळे हळूहळू विद्रोहाची स्थिती निर्माण होत होती. त्यानंतर मौर्योत्तर काळातील आता शहरीकरण पाहू. मौर्योत्तर साहित्याचा अभ्यास केल्यावर असं लक्षात येते की नगरीकरण हे विकसित होतं असं व्ही.डी. चट्टोपाध्यायानं म्हटलेलं आहे. मौर्योत्तर काळात नगरीकरण विकसित होतं असं व्ही.डी. चट्टोपाध्यायानं म्हटलं. पण आर.एस. शर्मानं याच्या थोडं वेगळं म्हटलं. मौर्योत्तर पुरातत्वीय पुराव्यावरून असं लक्षात येते की नगरीकरण हे पतनाकडे वाटचाल करणार होतं. आर.एस. शर्मा म्हणजे आपल्याला आपण शिकलो आहे की आर.एस. शर्मा हे मार्क्सिस्ट विचारधारेचे होते. त्यांनी सांगितले की नगरीकरण हे पतनाकडे होते मौर्योत्तर काळात आणि मौर्योत्तर काळात नगरीकरण उच्च स्थानावर होतं. व्ही.डी. चट्टोपाध्यायानं म्हटलं की नगरीकरण हे विकसित होतं मौर्योत्तर काळात. म्हणजे दोघांचे कंट्रोव्हर्शियल विधान आहे हे आपण लक्षात ठेवायचे आहे. मग आर.एस. शर्मांनी काय उत्तर दिलं त्यांच्या विधानाला? त्यांनी असं म्हटलं की इसवी सनाचं 3रं शतक ते 6वं शतक मौर्योत्तर काळात विदेशी व्यापाराचं खूप नुकसान झालं. विदेशी व्यापाराला मोठ्या प्रमाणात झटके मिळायला लागले या काळात. 6व्या शतकानंतर विदेशी व्यापाराचा ऱ्हास झाला परिणामी. आणि याची नोंद वराहमिहिरनं बृहत्संहिता या ग्रंथात घेतलेली आहे. त्यानं असं म्हटलं की गंगा खोऱ्यातील नगर हळूहळू आता नष्ट होईल असं भाकीत केलं होतं. दुसरं कारण असं दिलं आर.एस. शर्मानं की गंगा खोऱ्यात उत्खनन केल्यानंतर नगरे उजाड अवस्थेत आढळून आलेली आहे. या 2 कारणामुळे आर.एस. शर्मा यांनी असं म्हटलं होतं की नगरीकरणाचं पतनाकडे वाटचाल चालू होती. पण व्ही.डी. चट्टोपाध्याय यांनी दुसरंच म्हटलं आहे. यांनी म्हटलं की मौर्योत्तर काळात सुद्धा नगरांचा विकास झालेला होता. आणि याची कारणं काय दिली व्ही.डी. चट्टोपाध्याय यांनी? मृच्छकटिकम हा जो ग्रंथ लिहिलेला आहे या ग्रंथात वसंतसेना नावाची एक गणिका होती. वसंतसेना गणिकेच्या निवासस्थानाचं वर्णन केलं आणि तिचं निवासस्थान खूप समृद्ध होतं, अलंकाराने सजवलेलं होतं. आणि त्यामुळे त्या काळात नगरे हे श्रीमंत असावी, विकसित असावी असं व्ही.डी. चट्टोपाध्यायानं म्हटलं. पुरावा काय दिला? मृच्छकटिकमचं वर्णन. दुसरं वर्णन काय दिलं? बृहत्संहितेचं. बृहत्संहितेमध्ये जो राजदरबाराचं वर्णन केलेलं आहे तो राजदरबार अतिशय समृद्ध आहे. त्यामुळे यातून विकसित स्वरूपाचं राज्य असावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर यावरून आपण शहरीकरणाच्या बाबतीत एवढं म्हणू शकतो की शहरीकरणाची अवस्थेत नक्कीच बदल झाला असेल, पण नगर नष्ट झाले हे म्हणणं चुकीचं ठरते. त्यानंतर मौर्योत्तर काळातला धर्म कोणता होता? मौर्योत्तर काळात प्रचलित धार्मिक व्यवस्थेत जनजातीय तत्व, स्थानिक तत्व, लोकतत्व मौर्योत्तर काळात अस्तित्वात आत्मसात करण्यात आले. आता हे आपल्याला कसं म्हणता येते? कारण आपण आत्ताच पाहिलं होतं शक, पल्लव किंवा पर्थियन, कुशाण, त्यानंतर क्षत्रप ह्या लोकांनी आक्रमण केलं आणि ते इथल्या भूमीमध्ये एकत्र झाले. हे लोक नंतर जो वंश आहे हा क्रॉस झाला, इथल्या वंशासोबत एकरूप होऊन गेले हे लोक. त्यानंतर भूमी अनुदाने पुरोहित वर्गाला मिळत होती. याचं नोंद मनुस्मृतीने सुद्धा घेतलेलं आहे. त्यानंच सांगितलं होतं की ब्राह्मणांनी दूरदूरची भूमी घ्या म्हणून. मग पुरोहिताने ही भूमी घेतल्यानंतर तो दुर्गम भागात गेला. मग त्या ठिकाणी तो स्थायी झाला आणि वैदिक आणि अवैदिक तत्व यांचं मिश्रण घडलं नंतर. आता त्यानंतर काय झालं धर्माच्या बाबतीत? तर भक्ती संकल्पनेचा विकास झाला आणि मूर्तीपूजेला नंतर मान्यता मिळाली. जे पुरोहित दुर्गम भागात गेले होते त्यांचा नंतर अनार्य पंथाशी संबंध आला आणि यातून समकालीन धर्म भावनेवर मोठा परिणाम झाला. आणि यातूनच हळूहळू शैव पंथ, वैष्णव पंथ अशा प्रकारचे भक्तिपंथ
जन्मास आले. आणि नंतर नव्या पंथाची निर्मिती झाली, शैव वैष्णव ह्या ब्राह्मण धर्माच्या बाबतीत. बौद्ध धर्मामध्ये महायान पंथ निर्माण झाला. आपल्याला माहीत आहे महायान पंथामध्ये आपण शिकलो आहे याच्या आधी की भगवान बुद्धाची या मूर्तीची पूजासुद्धा हे लोक करायचे. त्यानंतर प्रतीकांची पूजासुद्धा करायचे, जसं की हत्तीचं प्रतीक असेल याचा अर्थ गर्भधारणेची अवस्था, सांडचं प्रतीक असेल याचा अर्थ तारुण्याची प्रतीक, घोडा चित्र असेल याचा अर्थ गृहत्याग करणे. म्हणजे भगवान बुद्धाच्या आयुष्यातील वेगवेगळ्या ज्या अवस्था होत्या त्याच्याशी संबंधित जे प्रतीकं असेल त्याचीसुद्धा पूजा करणं महायानमध्ये सुरू झालं. म्हणजे थोडक्यात काय, बौद्ध परंपरा आणि हिंदू परंपरा यांचं मिश्रण असलेल्या महायान ग्रंथाची पंथाची उत्पत्ती झाली. त्यानंतर वैष्णव भक्ती आणि शैव भक्ती हे सुद्धा भक्ती संप्रदायात नवीन पंथ उदयास आले. अवतारवादाची जी संकल्पना होती याला आता धार्मिक सामंजस्य दिले गेले. कारण आपण पाहिलं की पुरोहित दूरच्या एरियात जाऊन वास्तव्य करत होते, शेतीकडे लक्ष देत होते. त्यांचा मग अनार्य असणाऱ्या संस्कृतीशी संबंध आला. त्यांच्या संस्कृतीचा अनार्याचा आर्य संस्कृतीवर, आर्याचा अनार्य संस्कृतीवर परिणाम झाला. यातून हळूहळू भक्ती संप्रदाय विकसित झाला. मग जो ब्राह्मण साहित्यामध्ये जो दर्जा दिलेला होता इतर ब्राह्मणाव्यतिरिक्त इतर दैवतांना, त्यामध्ये सुद्धा सुधारणा झाली. आणि विष्णूचे मग नंतर अवतारवाद आले, शिवाचे अवतारवाद आले. मग शिवाचे 28 अवतार, विष्णूचे 10 अवतार. मग विष्णूचे 10 अवतार म्हणजे कोणते? आपण तर ऋग्वेदात फक्त विष्णूचाच वाचन केलेलं होतं. मग विष्णूचे 10 अवतार म्हणजे उरलेले जे अवतार होते त्यामध्ये अनार्याच्या ज्या मूळ देवता होत्या यांना सामील केलं गेलं. जसं भगवान बुद्धाला विष्णूचा अवतार मानलं गेलं. मग हे जे अनार्यांच्या देवता होत्या यांनासुद्धा ब्राह्मण किंवा आर्य संस्कृतीच्या दैवतेमध्ये मानाचं स्थान दिलं गेलं. आणि मग नंतर मूर्तीपूजा सर्व परिचित झाली. एकदा महायानमध्ये मूर्तीपूजा परिचित झाली आणि ब्राह्मण धर्म हिंदू धर्माप्रमाणे त्यांचीसुद्धा संस्कृती सुरू झाली की हा धर्माच्या परंपरा हळूहळू ब्राह्मण धर्मात हिंदू धर्मात मिळायला लागल्या आणि पुन्हा ब्राह्मण धर्म हळूहळू श्रेष्ठ होत गेला. त्यानंतर अनार्य देवता आणि आर्य देवता हे दोघंही समकक्ष होऊ लागले. जसं की वृक्षपूजा, मातृदेवीची पूजा ही स्थानिक जे भारतातील मुळाचे जे निवासी असेल हे लोक आदर्श मानत होते. पण एकदा मौर्योत्तर काळामध्ये जमिनीचं दान दिल्यानंतर ज्यावेळी पुरोहित भारतभर पसरले त्यावेळी त्यांनीसुद्धा मातृपूजा स्वीकारली, वृक्षपूजा स्वीकारली, पशुपूजा स्वीकारली आणि नागपूजासुद्धा स्वीकारली. आणि अनार्यांनीसुद्धा आर्याची यक्षपूजा, यक्षिणी पूजा, प्रतिमा पूजा हे पंथ स्वीकारले. मग अशा प्रकारे पुरोहित वर्ग दुर्गम आणि दूरवरच्या भागात गेल्याने भूमी अनुदानामुळे स्थायिक झाले आणि त्या ठिकाणी वैदिक आणि अवैदिक संस्कृतीचं एकत्रीकरण झालं. मग आता मौर्योत्तरकालीन कला याबद्दल आपण PYQचा ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करू. आता मौर्योत्तर काळातील कलेवर आणि स्थापत्यावर मोठ्या प्रमाणात बौद्ध तत्वाचा परिणाम दिसतो. नवधनाढ्य लोकांचे संरक्षण कलेला मिळत गेले मौर्योत्तर काळात. मग हे नवधनाढ्य लोक कोण कोण होते? व्यापारी, शिल्पकार, श्रेणी, भिक्षुक आणि भिक्षुणी. आपण श्रेणीचे आत्ता 4 प्रकार पाहिलेले आहेत व्यापारी संघाचे. या सर्व नवधनाढ्य लोकांनी मौर्योत्तर कलेला प्रोत्साहन दिलं. त्यानंतर आर्यतत्व आणि अनार्यतत्व यांचा स्थापत्यामध्ये समावेशीकरण आणि एकत्रीकरण दिसून येते. जेव्हा मुखियाचा मृत्यू होत होता त्यावेळी त्याच्या शरीराला जमिनीत पुरल्यानंतर दफन केल्यानंतर त्याच्या जागेवर एक मातीचं थडगं किंवा मातीची समाधी बांधल्या जात होती. ही स्थानिक लोकांची परंपरा होती. मग हळूहळू याच ठिकाणी स्तूपासारखे विटाची व दगडाची स्मारके बांधणे सुरू झाली आणि इथूनच नंतर मौर्योत्तर कला डेव्हलप होत गेली. स्तूप जे अशोक काळापासून बांधलं जात होतं त्या ठिकाणी अशोकाच्या आधीसुद्धा बांधलं जात होतं.
ज्या स्तूपाच्या वेदिका होत्या त्याच्या प्रवेशद्वारावर स्थानिक लोकांच्या देवतेचे चित्रण केले गेले. जसं की आत्ताच आपण पाहिलं, अनार्यांची नाग होती, नागिन होती, पशु पक्षी, वृक्ष, मानव, मूर्ती या सर्वांचे चित्रण मौर्योत्तर कलेमध्ये दिसून येते. त्यानंतर चैत्य आणि विहार या दोन्हीवर प्रश्न येऊन गेलेला आहे. चैत्य कशाला म्हणतो तर ज्या ठिकाणी प्रार्थना केली जाते बौद्ध धर्माची ते प्रार्थनास्थळ. विहार कशाला म्हणतो तर जिथं भिक्षू निवासस्थान, जिथे ते आश्रय आराम करतात, जिथं विश्राम करतात. मग चैत्य कसे असते तर हे चैत्य आयताकार असते आणि त्याच्या आयताकाराच्या जे शेवटी आहे, आयताकाराच्या शेवटी इथं अर्धगोल काढला जात असते. आणि या ठिकाणी छोटंसं स्तूप, आपण जर अजंठाला वगैरे पाहिलं असेल, इथं छोटंसं स्तूप आणि या स्तूपाच्या वर ज्या कोणत्या दगडात हे खोदकाम झाले असेल त्याच्यावर एक घोड्याच्या नालीसारखं छिद्र केलं जात होतं, जेणेकरून वरून येणारा जो प्रकाश आहे तो इथं बसलेले जे भिक्षू आहे त्या भिक्षूला नंतर दिसेल आतमध्ये. त्यानंतर कालांतराने या चैत्यगृहात मूर्ती व प्रकाश येण्यासाठी छताला घोड्याच्या नालाप्रमाणे फोडून खोदकाम करण्यात आलं. मग विहार कुठं होते? टेकड्या आणि दगडात खोदकाम करून विहाराची सुद्धा निर्मिती केली जात होती. खास करून ज्या ठिकाणी चैत्य आहे त्याच ठिकाणी विहार सुद्धा बांधले जात होते. सातवाहनांनी पश्चिमेला कारले आणि भाजे, त्यानंतर पितळखोरा, त्यानंतर पूर्वेला अमरावती आणि नागार्जुनकोंडा हे चैत्य निर्माण केलेले. आपण आत्ताच पाहिलं नागार्जुनकोंडा हे सातवाहनांचे जे सामंत होते इक्ष्वाकू त्यांनी बांधलं होतं. चेदी घराणे जे होतं चेदी वंश उडीसाचं, त्यांनी उदयगिरी आणि खंडगिरी ह्या गुफा बांधल्या होत्या. आता पुढचा टॉपिक आहे आपला मौर्योत्तर विज्ञान आणि तंत्रज्ञान. यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. तर विदेशी व भारतीय तत्वाचे मिश्रण इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन पूर्व 200च्या दरम्यान झालेला आहे. मग युनानी प्रभाव भारतीय खगोल आणि गणितावर आणि भारतीय जे खगोल विज्ञान होतं, ज्योतिषशास्त्र होतं याच्यावर पडलेला आहे. विशेष म्हणजे जे युनानी लोक खगोलशास्त्राला हॉरोस्कोप म्हणायचे, तर भारतात सुद्धा या ज्योतिषशास्त्राला होराशास्त्र म्हटल्या जाऊ लागले हळूहळू. औषधीशास्त्रामध्ये चरक आणि सुश्रुत यांनी जे औषधी विज्ञान डेव्हलप केलं, यांच्या औषधीचा परिणाम पुढे युनानमध्ये सुद्धा प्रसार झाला. मौर्याच्या आधीच्या काळात आहत मुद्रा होत्या, नंदाच्या आहत मुद्रा ज्या बिहारच्या पाटणाजवळ सापडल्या होत्या. तर आता आहत मुद्रा दिसत नाही कुठेच, पण आहत मुद्रेच्या ऐवजी सोन्याच्या तांब्याच्या नाणी सापडतात, उदाहरणार्थ कुशाण राजेंच्या नाणी. त्यानंतर भारतीय पोशाखातील जे प्राचीन सैन्य होतं, आता कुशाणांनी ह्या सैन्याला रिप्लेस केलं. त्या सैन्याच्या पायात बूट दिले, पायजामे दिले, लांब कोट दिला, डोक्यात पगडी दिली, असं प्रकारचं त्या सैन्याला कुशाणांनी अद्ययावत केलं. पण मग एवढं असल्यावर मौर्योत्तर काळ अंधकार युग होता का? तर विन्सेंट स्मिथनं म्हटलं होतं अंधकारचा युग होतं. KP जयस्वालनं म्हटलं होतं अंधकाराचं युग आहे. बरं, विन्सेंट स्मिथ विदेशी असल्याने त्यानं म्हटलं असेल, पण जयस्वाल यांनी ज्यावेळी म्हटलं त्यावेळी मात्र मौर्योत्तर काळ हा अंधकार युग असावा असं मोठ्या प्रमाणात मानलं जाऊ लागलं. याचं कारण असं सांगितलं होतं त्यांनी की साम्राज्याचं पतन झालं होतं, राजकीय विखंडन झालं होतं, सामाजिक आणि धार्मिक अवनती झाली होती, लोकांचे विद्रोह चालू झाले होते, त्यामुळे हा अंधकार युगाचा काळ असावा असं विन्सेंट स्मिथ आणि जयस्वाल यांनी म्हटलं. पण आता याला काउंटर करता येते मित्र. काउंटर कसं? जरीही साम्राज्य नष्ट झालं होतं तरी बहुराज्यीय व्यवस्था निर्माण झाली होती. जसं की सुरुवातीला शक आले, नंतर पल्लव आले, नंतर कुशाण आले, दक्षिण भारतात सातवाहन आले, त्यानंतर पश्चिमेला क्षत्रप आले, शहरात आले, त्यानंतर चेदीवंश आला उडीसामध्ये. त्यामुळे हा राजकीय एकीकरण नसला तरीही मात्र विखंडित राज्यव्यवस्था होती. त्यामुळे 100% हे सत्य नाही आहे अंधकार युगाचं. दुसरं म्हणजे विदेशी क्षत्रप जे होते त्यांनी जवळजवळ 400 वर्ष शासन केलं आहे भारतात. मग इतके वर्ष जर ते शासन करू शकते याचा अर्थ स्थानिक लोकांनी त्यांचं वर्चस्व स्वीकारलं म्हणून ते करू शकले. स्थानिक सरदारांनी सुद्धा त्यांचं वर्चस्व स्वीकारलं. तिसरं म्हणजे रोमन व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला. बौद्ध धर्माचा सुद्धा प्रचार झाला, कारण हे एकमेकाला म्युच्युअल होतं. बौद्ध धर्मानं व्यापार, व्याज,
बिझनेस याला प्रमोट केलं, त्यामुळे व्यापारी लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. मग हे दोघांचाही विकास झाला. आणि जे विद्रोह झाले म्हणतात, विद्रोह झाले पण पुन्हा प्रशासन व्यवस्थित केलं गेलं, नव्या कला विकसित झाल्या. यावरून मौर्योत्तर काळ हा अंधकार युग नसून कला, स्थापत्य आणि व्यापाराचा सुवर्णयुगच होतं असं म्हणता येते. मग विदेशी संपर्क कोणकोणते होते यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. इसवी सन पूर्वच्या प्रारंभिक काळापासूनच भारताचे विदेशाशी संपर्क आलेले आहे. उदाहरणार्थ अशोकने सिरिया आणि अलेक्झांड्रिया या ठिकाणी आणि दक्षिणेत धर्मप्रचारक मिशनरी पाठवल्याचे शिलालेखात उल्लेख आहे. यावरून विदेशी संपर्क भारताचा आधीपासूनच आहे. रोममध्ये भारतीय वस्तूंची मागणी होती, तर भरूच या मार्गाने त्या ठिकाणी व्यापार केला जात होता असं पेरिप्लस म्हणतो. त्यानंतर युनानी आणि रोमन शैलीनं गांधार ही स्थापत्यकला विकसित झाली होती. अशोक स्तंभावर परिणाम झाला होता. म्हणजे विदेशी संपर्क स्थापत्यात दिसून येते, विदेशी संपर्क व्यापारात दिसून येते. कनिष्कनं काय केलं होतं, महायान बौद्ध धर्म मध्य आशिया आणि पश्चिम आशियामध्ये प्रसार करण्यासाठी योगदान दिलं होतं. कारण कश्यप मातंग आणि धर्मरत्न हे मिशनरी म्हणून त्यानं चीनला पाठवले, इतर मिशनसुद्धा पाठवले. खोतान या ठिकाणी सर स्टीन यांनी उत्खननात एक हस्तलिपी शोधून काढली होती, त्यावरून हे सगळं सिद्ध होते. त्यानंतर चरक आणि सुश्रुत यांची औषधी रोमनमध्ये सुद्धा वापरल्या जात होती. चीन रोम हा व्यापार मार्ग होता आणि या रेशीम मार्गामुळे व्यापार केंद्राचा विकास झाला होता. जसं की चीनमधलं खोतान आहे, यारकंद आहे, काशगर आहे, मिरन आहे, तुर्कान आहे, ह्या सगळ्या व्यापारी केंद्राचा विकास झाला होता. मग या काळातली नाणी व्यवस्था कशी होती, तर नाणी व्यवस्था चांदी, तांबे आणि शिसेची होती. तर शिसे कशावरून, तर नाणी पाडण्याचं एक साचा सापडला आणि त्याच्यामध्ये 6 नाणी पाडली जात होती असं म्हटलं जात असते. हा एक पुरातत्वीय स्रोत आहे, दख्खनमध्ये सापडला हा साचा आहे. विदेशी नाणी सापडलेली आहे रोमची दख्खनमध्ये, पण या विदेशी नाण्याचं जे सोनं होतं त्याचा पुनर्वापर मात्र सातवाहनांनी केला नाही. रोमन राजा जो ऑगस्टस होता आणि टायबेरियस होता याची नाणी भारतामध्ये सापडलेली आहे. धन मोठ्या प्रमाणात भारतात येत आहे असं प्लिनीने सुद्धा म्हटलेलं आहे. मग हे धन कोणत्या रूपात होतं, तर सोन्याच्या नाणीच्या रूपात होतं. त्यानंतर 2 शिडांची जहाजे हे वशिष्ठपुत्र पुलमावी याच्या नाण्यावर सापडली. याचा अर्थ काय, सातवाहनांचे विदेशी व्यापार चांगला होता असं म्हणता येईल. गौतमीपुत्र शातकर्णीची नाणीसुद्धा सापडलेली आहे आणि याच्या चित्रावर भीम, अर्जुन इत्यादीची तुलना स्वतःची केलेली आहे. त्यानंतर रोमन नाण्याप्रमाणे कुशाणांची नाणीसुद्धा सोने आणि तांबीची होती. रोमन साम्राज्याशी मोठ्या प्रमाणात सोने आणि नाण्याचा वापर झाला होता. नाण्यावर देवतांचे चित्रसुद्धा काढलेले होते आणि ज्याप्रमाणे आधीच आपण बघितलं सुरुवातीला, अशोक स्वतःला देवनाम पियदस्सी म्हणतो, तसंच कुशाण स्वतःला देवपुत्त म्हणतात. त्यामुळे यावरून असं लक्षात येते की हे लोक जे तत्कालीन राजे होते जनतेमध्ये स्वतःचं अस्तित्व स्वतःला स्वीकारण्यासाठी देवत्वाचा आधार घेत होता आणि त्यामुळे जनता त्यांना स्वीकारत होती. मित्र, आपला इथं 8वा टॉपिक संपत आहे. तुम्हाला जर PYQचं ॲनालिसिस आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, तुमच्या मित्राला सुद्धा शेअर करा. धन्यवाद.